सत्यदादा, जेवण आणलंय, जेवण करून घ्या. ज्या माणसावर साताऱ्यात झालेल्या जळीत हत्याकांडाचा मोठा गुन्हा दाखल आहे, अशा माणसासोबत एकत्र एका घरात राहताना लाज नाही वाटली तुम्हाला? इथून पुढे तुम्ही दोघं एकत्र दिसलात की मग तुमच्यावर जी काही कारवाई होईल त्यासाठी तयार राहा. माझा आणि वाघमाऱ्यांचा फोटो त्या पूर्वा मॅडमने पाठवायचा आहे ना तुला. तुला आमच्यात फूट पाडता आली नाही म्हणून त्यांच्या मदतीने आम्हाला वेगळं करायचा प्रयत्न करतेस ना तू. ते काही असू दे सत्या, तर तुम्ही जर वेगळे होत नाही ना तर मी पण माझे प्रयत्न सोडत नसते. ही नेबेट ह्या घरात बाहेर जाणार आणि मी माझ्या स्वतःच्या हाताने ह्या घराच्या बाहेर काढणार. सध्या आजवर इतके संकट आले, त्याला सामोरं गेलोच ना आपण दोघं जर एकत्र असू ना तर हे संकट पण निभावून नेऊ. अंजली मॅडम, झाली कारणं लिहून? ही कारणं लिहिली आहे तुम्ही, एक सुद्धा व्हॅलिड रिझन दिलेलं नाहीये तुम्ही. मॅडम ही सगळी व्हॅलिड कारण आहे. तुम्ही स्वतःला सेफ ठरवण्यासाठी असमर्थ ठरलात मंजिरी मॅडम, आणि मग आता नाईलाजाने मला तुम्हाला सस्पेंड करावंच लागेल. कधी कधी माणसानं मन वाऱ्यावर खेळत ठेवा, त्यामुळे एकमेकांच्या मध्ये प्रेम वाढतं आणि या प्रेमातला गोडवा तेव्हाच वाढतो जेव्हा प्रेमानं बनवलेलं अन्न आपला प्रिय व्यक्ती प्रेमाने खातो. मला खरंच हे सरप्राईज मनापासून आवडलं. आय लव्ह यू. आय लव्ह यू टू. कविता जरी अर्धवट असली ना, आपण दोघं मिळून पूर्ण करू आयुष्यभर. वाघमारे, तुम्ही माझ्यापासून दूर असला ना की एक एक क्षण मला जीव घेणं वाटतं. अरे वा, आज तुझी पण सुट्टी झाली वाटतं. एवढी चांगली ऑफर दिली होती मी तुला, नाकारलीस तू. खूप मोठी चूक केली आहेस आणि आता याचे काय काय परिणाम भोगावे लागणार आहेत याची कल्पना सुद्धा तुला नाहीये. तुझा सत्यादादा बसलाय आतमध्ये जेलची हवा खात. लवकरच तुझा पण नंबर येणार आहे. मीडिया समोर माफी मागायला लावली होतीस ना मला. माझा इन्सल्ट विसरलेली नाहीये मी तुझं काम बंद पाडलं, ज्यामुळे तुझं आणि तुझ्या सहकार्यांचं खूप नुकसान झालं. त्यासाठी मी तुमच्या सगळ्यांचीच माफी मागते. सगळं व्यवस्थित लक्षात आहे. आता तू बघच मी तुझी काय दशा करते ते. मॅडम, तुम्ही मला धमकी दिली आणि मी घाबरलो असं नाही. सत्यदादा मंजुताईसाठी मी काय बी करीन, पण त्यांच्याशी बेईमानी नाही. सत्यदादा तर माझा पांडुरंग आहे. त्याच्या भल्यासाठी जे काही परिणाम होतील का नाही ते मी भोगायला तयार आहे. बाकी लावा तुम्ही ताकद. गुड नाईट, टाटा, बाय बाय. पप्पा, काय करायचं? अहो कसं सोडवायचं दादाला? कसं सोडवायचं म्हणजे दंगा घालून सोडवायचं. आपल्या सत्याला अटक केली, आपल्या साताऱ्याच्या वाघाला अटक केली. आता काय करू माहिती का, अख्खा सातारा गोळा करू, उद्या पोलीस स्टेशन मोर्चा घेऊन जाऊ. त्या मॅडमला कळलं साताऱ्याचं पाणी काय. बरोबर आहे दाजी तुमचं.
एक काम करू, मीडियाला पण बोलू. बातमी सगळीकडे पसरली की नाही, बरोबर प्रेशर येऊन दादाला सोडतील ती. ही बेस्ट. लगेच फोन लावतो. जय द्या. असं काय करायची गरज नाही. आणि बळवंता, डोकं तापून कुठलाही निर्णय घ्यायचा नाही. अहो पप्पा मग काय शांत बसायचं का? आपण जेवढे शांत बसेल तेवढी ती मॅडम त्रास देणार आहे. मी शांत राहा म्हणलो म्हणजे काहीही करायचं असा अर्थ होत नाही त्याचा. जे काय करायचं शांत डोक्याने आणि विचारपूर्वक करा. आणि बळवंता, तुम्ही म्हणाला ना लोक गोळा करून दंगा करायचा, यानं तिचाच फायदा होईल. सत्यानं लोकांना चितवलं म्हणून ती तिची बाजू मांडल आणि सत्याचंच नुकसान होईल. सत्य अडचणीत येईल. अहो पण पप्पा मग आपण करायचं तरी काय? एक चांगला वकील देऊन सत्याचा जामीन करा. आणि मंजू म्हणते ना तसं ना, जे काय करायचं ना ते कायद्यानंच करा. आणि हो, सत्या जेलमध्ये आहे हे लोकांना कळता कामा नये, नाहीतर लोक पेटून उठतील आणि गोंधळ घालतील. आलं का लक्षात? जे काय करायचं ते शांततेत करा. ठीक आहे. उडाली का झोप? का टँकरच मागू पाण्याचा? दिवस उजाडून किरण पार तोंडावर आली तरी महाराणी सारखी झोपलीस होय? घरातली कामं कोण करणार? तुझा वर गेलेला बाप का खाली राहिलेली आई? मम्मी साहेब, मला जे बोलायचं ते बोला. आई वडिलांना मध्ये आणायचं काही कारण नाही. ये नेबट, लई जीप चुरू चुरू चालायला लागली का तुझी? मोलकरणी मालकिनीवर अशी नाकाला जीभ लावून बोलत नसते, कळलं का? चल कामाला लाग. चल. हात सोडा, येते मी खाली. हात सोडा माझा, मी येते खाली. हात सोडा. हे नेबट, जवळ माझा सत्या जेलातून सुटून वापस येत नाही ना, तवर ह्या घरात मोलकरणीसारखं राहायचं विसरू नका. चल कामा कर खाली. मग आई बापाला मध्ये आणू नका. चल. नाश्ता पाण्याचं बघ आणि स्वयंपाक बिघी करायला. हा, आणि काही जास्त बिझी नाही. तेव्हा टाइम वाया घाल नगस. काम कर पटपट. सपने,
अरेच्या, कधीपासून भाजी शिजायला ठेवले, शिजली कशी नाही? गॅस संपला. आता हाय का एकटक काय बघत बसलीस? अगो बाई, स्वयंपाक झाला नाही बाई अजून. भाजी बी झाली नाही, पोळ्या बी झाल्या नाहीत आणि भात बी केला नाही बाई. ये नाही बेट, आता काय संध्याकाळ चहाच्या टायमाला दुपारचं जेवण देणार आहेस का आम्हाला? मम्मी साहेब, अहो गॅस संपलाय. काय काय सपने, तुला गॅस बुकिंग करायला सांगितलं ना, का नाही केलंस? ते मी विसरले. खायचं विसरतीस का? नाही, हे सॉरी. 3 पेन घ्यायला लागते की तुला. खोकलं कुठली विसरली मग आता कसं करायचं? मम्मी विसरले ते ठीक आहे, पण चांगलंच झालं ना. खोपलं त्याच्यात काय चांगलं झालं आता? हा अगं, आता आपण उपाशी बसणार, आपल्याला जेवायला मिळणार नाही. नाही 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 बसणार उपाशी. मम्मी, गॅस संपला असला तरी स्वयंपाक करणारी बाई नाही संपली बघा. हीच ती संधी आहे एक सोबतच्या डोळ्यातनं पाणी येईपर्यंत त्यांना राब राब राबवण्याची. मिळेल का ग तू जरा? सपने, जे काय बोलायचं ती स्पष्ट बोल, असं कोड्यात बोलू नको बरं का. अहो मम्मी, तुम्ही विसरलात का? आपल्याकडं चूल पण आहे, चूल. एक जाऊ बाईंना सगळा स्वयंपाक चुलीवर बनवायला सांगा. जाळ धूर संगीतच निघू द्या. सपने, कवा कवाच शाळेचं बोलतीस बघतो. कवा कवाच एक नंबर आयडिया दिलीस. मला काय वाटतंय, तू काय सध्या बाटली भरून बदाम खायला लागलीस का ग? तुझं डोकं एकदम फास्ट चालायला लागले. नाही नाही, डाएट मध्ये सध्या अक्रोड सामील केलेत मी. सपने, तुला का नाही माझ्याकडनं 50 ग्रॅम अक्रोड गिफ्ट. थँक्यू. थांब जरा, तिला कामाला लावते. चला जरा. ए नेबळट, ती सिलेंडरचा राहू दे बाजूला. जा, चूल पेटवून स्वयंपाक कर. आणि समजा येत झालं पाहिजे बरं का, सांगू की होते. मम्मी साहेब, बाहेर चुलीवर एवढं सगळं स्वयंपाक, एवढं सगळं चुलीवर कसं शक्य आहे? बाहेर ऊन बघा किती, लई त्रास होईल उन्हाचा. आपण दुसरा सिलेंडर मागूया की. आधीच बाजारात सिलेंडरची मारामार आहे, आणि त्यात मागवलं तर लगेच तुला कुणी आणून देणार आहे का? हा, जा, सिलेंडरचं राहू दे बाजूला. चूल पेटून स्वयंपाक कर पटपट. आणि समजा येत कर बर का, सांगितलं नाही म्हणशील पुन्हा. आज चुलीवरचं जेवण जेऊ का नाही का सपने? हा हा, बेस्ट आहे. मम्मी साहेब, अहो पण ए, जेवढं सांगितलं तेवढं करायचं. आणि तोंड चालवण्यापेक्षा नाही, हात चालव पटपट. जा, लाग कामाला. ते चूल बिल घे पेटवायला, तवर आम्ही आलोच. चल का सपने, चला. पूर्वा मॅडम सत्यदादावर काय बरोबर नाही केलं. कसला राग काढतात काय माहित. कुठलाही ठोस पुरावा नसताना अटक केली. कायद्यानं वागत नाही तर मॅडम. ओ भंडारी मामा, अहो काही काय बोलताय? मॅडम नेहमीच कायद्यानं वागतात. आणि मला नाही वाटत की मॅडम काही चुकीचं वागलेत म्हणून. हो, परतरे तुम्ही इथं नवीन आहात. इथं काय चाललंय काय नाही तुम्हाला काय माहित नाही. तुम्ही गप्प राहा. हे बघा कांबळे, मला एवढंच म्हणायचं की आपण भंडारी मामा, मॅडम आल्या. वा, भंगार टपरी आज बंद आहे चक्क. बरं आहे.
गुड मॉर्निंग मिस्टर सत्यजित सुर्वे. छान झोप झाली असेल ना तुझी इथे. माझ्या माणसांनी तुझा पाहुणचार पण चांगला केला असेल. चहा कॉफी काही हवंय का? अहो सांगा सर, तुम्हाला चहा कॉफी काही हवंय का? नाही लवकर सांगा, कारण आणायला वेळ लागेल ना. इथूनच आणला असता, पण तुझ्या मित्राची ती फालतू टपरी आज बंद आहे. काय झालं? तुझ्या मित्राचं दुकान बंद आहे हे ऐकून एकदम धक्का बसला का तुला? पण चांगली गोष्ट आहे, तो तुझ्यासारखा नाहीये, तो शहाणा आहे. त्याच्या लक्षात आलं बहुतेक की आपण सुद्धा जास्त वेळ इथे राहिलो तर आपल्याला आपल्या मित्रासोबत इथे येऊन कंपनी द्यावी लागेल, म्हणून तो आधीच पळून गेला. असो, तू मज्जा करा आतमध्ये एकदम नीट. तुझ्या चहा पाण्याची सोय मी व्यवस्थित करत राहीन आणि इथे तुला जास्तीत जास्त मज्जा करता यावी म्हणून तुझा मुक्काम पण वाढवेन. पूर्वा मॅडम, तुम्ही ना किती बी जोर लावा, माझा इथला मुक्काम तुम्हाला वाढवता येणार नाही. तुमच्या समोर कॉलर उडवत थाटत बाहेर पडणार नाही. काय म्हणालास? माझ्या समोर तू कॉलर उडवत थाटात बाहेर जाणार? इतक्या डोक्यावर परिणाम झाला तुझ्या? दिवसा ढवळ्या उघड्या डोळ्यांनी स्वप्न बघणं बंद कर. तुझी इथून सुटका होणार नाहीये. इथे कायदा माझ्या हातात आहे हे विसरू नकोस. त्यामुळे तू इथून कधी बाहेर पडणार आणि तुझ्या त्या कामचुकार वाघमारे मॅडम कधी पुन्हा इथे कामावर येणार हे सगळं मी ठरवणार आहे. कसं आहे पूर्वा पाटील मॅडम, कायदा तुमच्या हातात हाय खरा, पण माझं जग ना तुमच्या कायद्यावर नाही, माझ्या वायद्यावर चालतं. कारण आपला वायदाच आपला कायदा आहे. त्यामुळे तुमचा कायदाच काय, तुम्ही स्वतः सुद्धा आम्हाला एकमेकांपासून वेगळं करू शकत नाही. सत्यादा दादा पण एकच चाल चालतो आणि राजा पण एकच चाल चालतो. फक्त राजा योग्य वेळ बघून चाल चालतो आणि हा राजा काय चाल चालणार आहे हे तुम्हाला योग्य वेळ आल्यावर कळलंच. पूर्वा पाटील मॅडम, हे का औषध तुझ्यात काय? हा अजून चुलच पेटवून झाली होय तुला? बघितलं का? उगाच नाही भेट म्हणत मी हिला. मम्मी साहेब, अहो सरपण ओलाय. अगं मग लाकडा ओरी असती तरी जळते की सरपण ती. जरा प्रयत्न कर. हा बरोबर आहे, प्रयत्न ती परमेश्वर. सिलेंडर असला असता का नाही का पटकन जेवण बनलं असतं बघ तिकडं. आता ही जी चूल बी पेटना झाली अजून. इथं उपाशी भरायचं का आता आम्ही? कर पटपट. करते काहीतरी. काहीतरी नाही, स्वयंपाक कर स्वयंपाक. तुला काय झालं काढे?
मम्मी एक झोप आता अंथरुणात धरून बसतात वाटतं, आज पडतायत आजारी. हो पलक सपनी, मम्मी साहेबाशी पंगा म्हणजे साताऱ्यात दंगा असतोय, दंगा. ही नेबेड चांगली महिनाभर हातरुणाला खेळी पाहिजे अशी सोय करणार आहे बघ मी. माझ्या सत्याच्या आयुष्याचा वाटोळ केली नाही न, खेळा काही सुखासुखी जगू देत नसते. सुकी लाकडं असताना मम्मी साहेबांनी मुद्दाम ही ओली लाकडं दिलीत. आता यांना कशी भेटू? काहीतरी शक्कल लढवावी लागेल. मम्मी माझा किड्यांचा 36 साकड्या बघा. माझं काही जवळ जात का त्याच्याशी? अशा अशा बघतात काहीतरी, मला अजिबात आवडत नाहीत. कुठे 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 ते मम्मी साहेब तुमच्या पायात किडा. ते काय घेतलं हातात? हे बस आहे. अगे किती वेळा मारायला खूप लगेच का? कुठे कुठे गेला 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 चुलीतच गेला वाटतं. या गेला गेला होय. गेला हा बया गेला किडा. ठीक आहे. चुलीत गेला म्हटलं ग माझं. बया किती घाबरला तू तर. घाबरून तिथं जाऊन बसलीस की हुबला कुठली. भैया मम्मी चूल पेटली की हो. किडा काय आग लाव्या होतो का काय? हॅपी बोलतीस. हात चालव पटपट. इथं भुका लागल्यात, उरक लवकर. चल का सपनी बोले आम्हाला झाल्यावर. चला आज जाऊन इन्स्पेक्टर मंजिरी वाघमारेंना भेटूया. येस सर. मम्मी एक जाऊबाईंना तुम्ही चुलीवरती जेवण बनवायला लावलं खरं, पण चुलीवरती जेवण बनवायचं म्हणजे काय खायचं काम नाही बघा. पण मला काय वाटतं माहितीये का, जरा त्यांची मजा बघत असून तिथे थांबायला पाहिजे होतं बघा आपण. बरोबर आहे तुझं. पण सपनी बघती ना बाहेर उन्हाच्या झळा किती लागते ती, आणि त्यात मी सन क्रीम लावलं नव्हतं ना, मग पुन्हा माझा चेहरा टोनिंग झाला असता एकदम. टॅनिंग म्हणायचंय का तुम्हाला? तीच पुन्हा माझं तोंड असं काळा भंगार पडला असतं का नाही का, ती बघून तूच हसली असतीस. काय पण बोलता. नाहीतर तिला पुरता स्वयंपाक करूच दिला असता बघ मी. ते बी खरंच आहे म्हणा. सपनी हा ग पूर्वा मॅडम इकडं अचानक भयानक. येऊ का? भैया मम्मी तुम्हाला अटक बिटक करायला आले का काय? लगेच काय तू
हाणला का नाकाचा शेंडा निवंगळा बोलत माझ्याविषयी. तसं नव्हतं म्हणायचं मला. एक जॉबाने तुमच्या विरुद्ध काय ते कॉस्मेटिक वाल्याची केस बीस केली का काय? ते डॉस्मेटिक व्हायलन्स असते. हा तेच ते. सर हे नेहमीच आहे त्यांचं. त्या आरोपाखाली मला अटक करायला त्या दोघींना बी पुढचा जन्म घ्यावा लागेल. हा ते बी बरोबरच आहे. भैया पण मम्मी साहेब पण आले सोबत, कशाला आले असतील काय माहिती. चल विचारू. चल. येऊ का? वेलकम. सर प्लीज. सर्वांच्या घरात तुमचं स्वागत आहे. नमस्कार. हे बघ सपनी, सर्वांच्या घरात काय म्हणती? माया पॅलेस मध्ये म्हण. माया पॅलेस मध्ये. हा तेच ते. माया पॅलेस मध्ये तुमचं सुस्वागत आहे बघा. या मनापासून बसा. बसा. शीत. काय घेणार? पाणी देऊ? सपनी हे बघ, असं पाणी देऊ का विचारत असतात का? अगं पाहुण्यांसमोर असं डायरेक्ट गलास ठेवायचे असतात पुढं. जा घेऊन जा. नाही नको राहू दे. मग चहा, कॉफी, सरबत, ताक बनवून ठेवलीस का? ते सुचलं म्हणून बोलले असेल. अगं डायटिंगवर असेल ना ती. तुमच्यासाठी का नाही मी फळांचा सॅलड करते. येतो होय तुम्हाला बनवता? हा तेच काय, फळांचं बारीक बारीक तुकडं करायचं, त्याच्यावर मीठ टाकायचं, जिरेपूड टाकायचे, झालं फळांचं सॅलड बांधते. हे पहा, मी इथे खायला प्यायला आलेलो नाहीये. आम्हाला इन्स्पेक्टर मंजिरी वाघमारेंना भेटायचंय. कुठे आहेत त्या? त्यांना बोलवा इकडे. होय बोलवते. पण कसं आहे साहेब, आता इतक्या दिवसाने तुम्ही घरला आलाय म्हणल्यावर काहीतरी खाल्लं पिल्लं पाहिजेच ना थोडं तरी. मला आवडणार नाही बघा तुम्ही तसंच गेलात तर. सरांनी जेवढं सांगितलं तेवढंच करा ना. बोलू ना मंजिरी मॅडमला. आणते आलीच. हॅलो हॅलो हॅलो, आवाज येत नाहीये का? हॅलो हॅलो हॅलो. भारती मावशी, एक मिनिट आहे ना. काय सत्या? मला तुमचा फोन मिळेल का? मला फक्त एकदा वाघमारेंशी बोलायचं आहे. फक्त एकदा त्यांचा आवाज ऐकायचा आहे. प्लीज 1 मिनिटात लगेच देतो तुम्हाला. ठीक आहे. थँक्यू. भारती मावशी. हा भारती मावशी बोला. हॅलो भारती मावशी, आवाज येतोय का माझा तुम्हाला? हॅलो भारती मावशी. वाघमारे, भारती मावशी नाही, सत्या बोलतो मी. सत्या, तू भारती मॅडमच्या फोनवरनं कॉल केलास? होय, मीच मागून घेतला फोन त्यांच्याकडून. मला फक्त एकदा तुमचा आवाज ऐकायचा होता. तुम्ही ठीक आहे ना?